बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. येत्या 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत ही मोहीम सुरू करण्यात येणार असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अंबरनाथ आणि बदलापूर पालिका क्षेत्रातील सुमारे 17,000 मुलींना गार्डरसिल ही HPV लस मोफत देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून यासाठी नियोजनाची प्रक्रिया सुरू असून शाळा आणि आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार मानला जातो. हा कर्करोग मुख्यत्वे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. HPV हा एक सामान्य विषाणू असून त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार महिलांच्या गर्भाशयाच्या मुखातील पेशीमध्ये बदल घडवून आणतात आणि कालांतराने त्यातून कर्करोगाची निर्मिती होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत, त्यामुळे अनेकदा निदान उशिरा होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणाला अत्यंत महत्त्व दिले जात आहे. भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगापैकी हा एक असल्याने आरोग्य विभागाच्या विविध आकडेवारीतून स्पष्ट झाले. ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची कमतरता आणि जागरूकतेचा अभाव यामुळे आजाराचे प्रमाण अधिक आढळून येते. या पार्श्वभूमीवर 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना HPV लस देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेची परिवहन व्यवस्थेची अवस्था बिकट होत असतानाच TMT वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना बेकायदेशीररित्या खाजगी बसगाड्याचे चालक वाहतूक करतायत. खाजगी बसगाड्यांमुळे TMTच्या अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान होते. तसेच गंभीर अपघाताची भीती देखील व्यक्त केली जाते. या खाजगी बसगाड्यांचे चालक नियमबाह्यरित्या बसगाड्या चालवित असतात, त्यांच्यावर कारवाई काय केली जात नाही असा प्रश्नही विचारला जातोय. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे ते दिवा शहरात महापालिकेचे TMT बसगाड्या धावतात. ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बहुतांश नोकरदार कामानिमित्ताने मुंबईत जात असतो, त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानक किंवा पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर अधिक प्रमाणात होतो. ठाणे शहरात TMTच्या दररोज सुमारे 400 बसगाड्या धावतात. प्रवाशांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे, त्यामुळे अनेक जण ST, रिक्षा किंवा इतर पर्यायी व्यवस्थेचा वापर करतात. ठाणे शहरात TMTची परिस्थिती बिकट असल्याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात तीनाथ नाका ते घोडबंदर भागात खाजगी बसगाड्यांची वाहतूक होत आहे. या बसगाड्यांमध्ये प्रवाशांना अक्षरशः कोंबून नेले जात आहे. तसेच 20 ते 30 रुपयांमध्ये घोडबंदरहून तीनाथ नाका ठाणे रेल्वे स्थानकापासून जवळचा परिसर गाठता येत असल्याने प्रवासी देखील त्यामध्ये प्रवास करतात. विशेष म्हणजे TMTच्या बसगाडी थांब्यावरच या गाड्या उभ्या राहतात, त्यामुळे TMTच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची या खाजगी बसगाड्यांच्या चालकांकडून पळवापळवी सुरू असते. अनेकदा TMTच्या बसगाड्यांपूर्वी या बसगाड्या TMT बसगाडीच्या थांब्यावर उभ्या राहतात, त्यामुळे मागून येणारी TMT बसगाडी बस थांब्याऐवजी काही अंतर मागे उभी राहते व TMT बसगाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांना भर रस्त्यात उतरावे लागते. तसेच खाजगी बसगाड्यांचे चालक देखील महामार्गावरील तीनाथ नाका उड्डाणपुलाच्या चढणीजवळ प्रवाशांना उतरवित असतात. त्यानंतर प्रवासी धोकादायकरित्या महामार्ग ओलांडतात. या जीवघेण्या प्रवासामुळे गंभीर अपघाताची भीती व्यक्त केली जाते. इराण-इस्रायल युद्धाचे कारण पुढे करीत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढविले आहेत. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्ष मनीषा भगत आणि युवक कार्याध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजून तसेच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला आहे. इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आलेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने चुल्हा जलाव आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजल्यात. यावेळी प्रधान म्हणाले की अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचे धोरण झाले, त्यामुळे युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली. या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आले नाही.
यावरून या सरकारची धोरणे कशी तकलादू आहेत हे स्पष्ट झाले. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे. एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची, हे खपून घेतले जाणार नाही. आजचे आंदोलन प्रातिनिधिक असले तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार आहे, असेही ते म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यावर मागील काही दिवसापासून मातीचा भराव टाकून खाडी बुजवण्याचा आणि खारपुटी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. दिवा ते मुंब्रा या रेल्वे रुळालगतच्या भागात हा प्रकार सुरू असून पर्यावरणवाद्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतरही प्रशासनाकडून या प्रकाराकडे डोळेझाक होत असल्याने संताप व्यक्त केला जातोय. ठाणे जिल्ह्यातील खाडीचा बहुतांश भाग दिवा, मुंब्रा, कळवा, घोडबंदर पट्ट्यातून जातो. मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात खारफुटी आणि खाडीचा परिसर भूमाफियांकडून बुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता मुंब्रा आणि दिवा रेल्वे रुळालगतच्या खाडी किनारी भागात मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट केली जात आहे. येथील खाडी किनारी मातीचा भराव टाकला जात आहे. येथील अंदाजे 2 किलोमीटर अंतरावर भराव टाकला गेल्याचा आरोप पर्यावरणवादी संस्थेकडून केला जात आहे. ठाणे खाडीत विविध प्रजातीचे मासे आढळतात, तर खारफुटीवर अनेक प्राणी, पक्षी, जलचर अवलंबून असतात. पुरापासून देखील खारफुटी वाचवीत असते, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथे मोठ्या प्रमाणात खारफुटीवर भराव टाकून खाडीचा भाग नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील वर्षी पावसाळ्यात मुंब्रा, दिवा, घोडबंदर भागातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. खारफुटी नष्ट केली जात असल्याने हे घडल्याचे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे होते. मात्र अद्याप खारफुटी नष्ट केली जात असल्याने भविष्यात त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुंब्रा येथील शील टायगर भागात शनिवारी पहाटे सिनेस्टाईल थरार नागरिकांनी अनुभवला. मुंब्रा कौसा येथील बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडियाचे नदीम मोहद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीला मुंब्रा पोलिसांनी पकडण्यासाठी गेले. त्यावेळी पोलीस ताब्यात घेत असताना आरोपीने बंदुकीतून 5 गोळ्या झाडल्या. त्यात तिथे असलेले 2 नागरिक जखमी झालेत. त्यांना कालसेकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलेत. शाहबाद उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील महापीर रोडवरील केला कंपाऊंडमधील आमिना पॅलेसमध्ये राहतो. या घटनेत त्याचा आणखीन एक साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेच्या निमित्ताने शील टायगर भागात शनिवारी पहाटे सिनेस्टाईल थरार नागरिकांनी अनुभवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौसा परिसरातील अनमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बांधकाम व्यावसायिक आणि सोशल मीडियाचे नदीम मोहम्मदीन खान उर्फ बाबा खान हे राहतात. शनिवारी पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत आणि सोनावणे तसेच बीट क्रमांक 3चे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी नदीम खान यांच्या घराबाहेर उभी असलेल्या कारवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या, तर एक गोळी हवेत फायर करण्यात आली असल्याची माहिती पथकाला मिळाली. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्याचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर शीळ डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आचार गल्ली येथे पोलिसांनी शहबाज उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलिसांच्या दिशेने 5 गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तेथे उपस्थित असलेले 2 नागरिक जखमी झाले असून त्यांना कालशेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच्या पोटाला गोळी चाटून गेले तर दुसऱ्याच्या बोटाला गोळी लागली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला नाही. मात्र पोलिसांनी आरोपीला शस्त्रास्त्र ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक बंदूक, 4 मॅगझिन जप्त केल्यात. दरम्यान नदीम खान यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसरातील परिस्थिती सध्या शांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.